भारतीय महिला क्रिकेट संघाने इतिहास रचला आहे। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेवर मात करत पहिल्यांदाच महिला वनडे विश्वकप जिंकला आहे। या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभर सुरू आहे। नालासोपारा येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला पदाधिकाऱ्यांनी या विजयाचा आनंद अनोख्या पद्धतीने साजरा केला। नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाहेर प्रवाशांना मिठाई वाटून महिला खेळाडूंचा ऐतिहासिक कामगिरी आनंद व्यक्त करण्यात आला आहे। हा उपक्रम मनसे महिला पदाधिकारी हर्षदा लाड यांच्या नेतृत्वाखाली पार पडला आणि सांगितले की भारतीय महिला संघाने सिद्ध केला आहे की नारी शक्ती कोणत्याही क्षेत्रात पुरुषापेक्षा कमी नाही। या कार्यक्रम दरम्यान इतर महिला पदाधिकाऱ्यांनी उपस्थित होत्या आणि त्यांनीही जनतेसोबत एकत्र येत या ऐतिहासिक विजयाचा उत्साह साजरा केला। या सगळ्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महिला पदाधिकारी हर्षदा लाड यांनी काय म्हटले हे देखील ऐकूया। आपली भारताची महिलांची टीम ही दक्षिण आफ्रिकाला टफ दिलेली आहे। विशेष महत्वाचं म्हणजे दक्षिण आफ्रिका ह्या लोकांची बॉडी फिजिकली इतकी स्ट्रॉंग असतात आणि त्यांना टफ देणं भारतीय महिलांनी, त्यांच्या पुढे भारतीय महिलांची ताकद ही शरीरावर फार कमी असते, पण ह्याच्यावरती मात करून महिलांनी आज विश्व विक्रम पहिल्यांदा रेकॉर्ड मध्ये, आपल्या भारताच्या रेकॉर्ड मध्ये पहिल्यांदा आपण विश्व चषक जिंकलेला आहे। चूल आणि मूल महिलांच्या बाबतीत फक्त चूल आणि मूल एवढ्यापुरतीच मर्यादित होतं आणि क्रिकेट ह्याच्यावरती पुरुषांचं वर्चस्व होतं। ते पुरुषांचं वर्चस्व मोडीत काढून आज आम्ही महिला पुढे गेलेलो आहोत। राजसाहेब ठाकरेंनी सुद्धा आमच्या महिला टीमचं अभिनंदन केलेलं आहे आणि आम्हालाही अभिनंदन झालेलं आहे। म्हणून हा अभिनंदन वसई विना नालासोपारा महिला सेना आज इथे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे। आम्हाला वाटतं आम्हालाही बघून जाणाऱ्या येणाऱ्या महिलांनी काहीतरी आमच्याकडून घ्यावं प्रेरणा आणि आपणही तसा प्रयत्न करावा पुढे जाण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही आज हा आनंद व्यक्त केलेला आहे।